तू जेवण बनवायची टोपातलं भात भात शिजलो कसं करायचो एक शीत चिरडून बघी तेव्हा तिला कळायचं अर्जुनाने कर्णाचा काय केला त्याने शिरच्छेद केला असं बोलला तुम्ही तेव्हा ते तलवारी घेऊन लढत नव्हती. अरे अर्जुन धनुर्धारी होते त्यांनी 2 बाण मारले कर्णाला मारलं. शिरच्छेद त्याला म्हणतात तुका उभो कापलो काय शिरच्छेद. काल मी चुकले आज तू चुकलो लक्ष दिला. कारण बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात पण आपण काय बोलतो कुठे बोलतो आणि कोणासमोर बोलतो हा महत्वाचा. मी आपलं म्हणतोय मला दे दादा आवाज द्या व्हायच हा तुम्ही मजा भारी घेत ते जांभळा. पहिलं मी खरं जे सांगितलं ना सुरुवातीला हापूस आंबा केवढा मोठा असायचा की नाही. आता हापूस आंब्याची साईज कमी झाली की नाही का कारण कल्टर वापरतो काय काका बरोबर की नाही. हे पिंजवड्यातले समजला. फळांची किंमत बुवा फळांची साईज कमी झाली आहे. त्यावेळी जांभळं मोठी मोठी होती ना आता ती नाही दिसत. आता बारकी भेडशी हो एवढी तुगप्रभू साईज दाखवून पण जे सत्य आहे ते सत्य लक्ष दिला. गाणी गिनी सुंदर म्हटलं त्यात काय वाद नाही. आणि रडू नको बाळा रडू नको गण्या जांभळा खायला देते जांभळाची देते तुला डायबिटीस घालवते. पहिला म्हणता जांभळा खायचो आणि आता जांभळाच खाता. जरा खाऊन बघ औषधी या आणि जास्त खाशी तर फूट करशील. लक्ष दिलं काय हैते हेंडावर टाकू नको. अरे तुझा होय का आणि तू उडिया काय मारते लहान पोरगो
लहान पोरगं कसं पुष्पा झुकेगा नाही साला, त्याची दाढी बघून तू वाढवलं. माका वाटलं तर मी वाढवले, पण माका येतच नाही करू का. युगात एवढी एवढी शेणापेक्षा नाक वाटवली ती. आणि पोरग्यात काय सांगता आज बाबू मग पोरगा सांगणार झुकेगा नाही साला, मग काय वनवर हवान करणार. आणि त्याच्यानंतरच हे कमोड बिमोड त्याच्यानंतर भेटली. समजला. सांगते तू हळूहळू थांब. पावणे 11ला तुम्ही गजर चालू केलात आणि पावणे 12ला गजर दिलात. विचार करा, मुंबई आज उद्या रविवार म्हणून ठीक आहे, पण समजा चुकान येणार नाही, कारण ही मंडळ तेवढंच खंबीर आहे, बरोबर की नाही. पण चुकान जर इले तर तुझं गजर झालं, तू पैसे खळवटलं, मी मेले नाही करणार. हीच माणसाची वृत्ती आहे. कदमी सांगणार बाबू घरातली लाईट गेल्या, शेजाऱ्यांची गेली आहे. काय सांगणार? कदमी सांगणार बाबू आमची लाईट गेली आहे, त्या जांभळीची लाईट गेली आहे. काय मग बाबू जाऊन बघणार, होय होय गेली आहे. ही वृत्ती आहे माणसाची. लक्ष दिला. तो पोरगो कोण हसत होतो, तो काही गेलो. तो पोरगो दिसत तसं नाही. खायच्या मीडियमला तो, इंग्लिश मीडियमला. हल्लीच गावात गेलो अरे, ती मध्ये मालिका चालू होती, रात्रीच खेळ चालू, आणि त्याचे काका काय ती मालिका बघत होते. त्यांना माहित आहे पोरग हे सेमी इंग्लिश वालो. ते तर विचारले नाही काकानी, बाबू ही मालिका कोणती आहे रे. यांना काय सांगायचं. यांनी सांगलं रात्रीच गेम चालू. शेवटी सेमी इंग्लिश. आता तो हळूहळू पाठी जातो, बघितलं. स्वप्नील गोसाईबुवा यांच्याकडून गुगल पेला 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. व काय बक्षीस मागणं आणि बक्षीस प्रेमाने देणं. आजकाल प्रत्येकाकडे पैसा आहे असं काय नाही. आजकाल मोबाईलवरती पैसे, पण हे गुगल पे आलं आणि महिलांचे वाद्य झाले. कसे सांगा. कारण आठवड्यात कपडे धुताना गव्हाच्या पॅन्टीच्या खिशात नाही चुका नाही तर 100 रुपये तरी गावायचे. ते गावले तर ते कोणचे हेंचे की नाही. पण आता गुगल पे इल्यामुळे खिशात पैसे नाही. पैसे इले नाही तर मग गुगल पे नंबर मग तो देऊचं लागता. माझं होतं घ्या 82 75 64 59 गुगल पे. त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा मंगेशजी पाटणकर यांच्याकडनं 101 रुपये गुगल पेला आलेले. स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. बुवा गाणी आली बघा. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन. पाण्याला जाते म्हणजे हल्लीच्या मुलांना आई जाताना सांगून जाते की मी पाण्याला जाते, रडू नको. पण आमच्या औषध कधी आमका सांगल्यानच नाही. आमका कोणी सांगायचा? आमची आजी सांगायची, निज निज तान्या बाळा तुझी आई गेली वाळा, तिने तुरले आणले सोळा. तेव्हा आमका कळायचा औष वाळा गेली कपडे धुवून. तो सर आम्ही तांड उघडा टाकणार. तेव्हा आम्हाला जर झोपवायचं असेल तर अंगाई म्हटली जायची,
होय की नाही. पण आताच्या औशिंका ही अंगाई बिंगाई काय येणार नाही. आराडगे बांडके सांगावले तुझी आहे घालवले, येता येता नाहीत पाय धुता. होय की नाही. पण आताच्या सुनेत तुझे ये आता जर पोरग्याला झोपूचा पोरग्या पाण्यात घालणार, मोबाईल घेणार, त्याच्यातला युट्यूब काढणार आणि गाणं लावणार. ओ शेट पोरगो पाण्यात झोपलो ते. कलियुग आहे ना ह्या घोर कलियुग आहे. कधी काय होय सांगू शकणार नाही. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघत जावा. शेवटचं चरण आहे. त्या शेवटच्या चरणामध्ये म्हणून सांगतो बघा. होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. मित्र मित्र हा मित्र साथीदार कसा नसावा, मित्र साथीदार असा असावा, मित्र साथीदार असा असावा. फितूर आपल्यातले झाले हो जेव्हा, आपल्यातले झाले हो जेव्हा, मुघलांना कळला गणी विकावा, मुघलांना कळला गणी विकावा, मुघलांना कळला गणी विकावा. जर आपल्यातले फितूर झाले नसते ना तर मुघलांना कावा कळला नसता. बरोबर की नाही. आणि छत्रपती संभाजीराजे आजही आम्हाला भेटले असते. म्हणून म्हणतो बघा. प्रमोदाचे बोल त्याचे मोत्याहुनी मोला, प्रमोदाचे बोल त्याचे मोत्याहुनी मोला, प्रमोदाचे बोल त्याचे मोत्याहुनी मोला, प्रमोदाचे बोल त्याचे मोत्याहुनी मोला. गाठ गणेशाने बांधली मनाची, गाठ गणेशाने बांधली मनाची. तुमच्यासाठी लढले राजे शिवाजी, छत्रपती लढले राजे संभाजी. तुमच्यासाठी लढले राजे शिवाजी, छत्रपती लढले राजे संभाजी संभाजी. तुमच्यासाठी लढले राजे शिवाजी, छत्रपती लढले राजे संभाजी. ऐकून घे रे बाबा नको खात बसू मामा, ऐकून घे रे बाबा नको खात बसू मामा. जाईल जिंदगी फुकट तुझी, जाईल जिंदगी फुकट तुझी. तुमच्यासाठी लढले राजे शिवाजी, छत्रपती लढले राजे संभाजी. 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 धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी होऊन जाऊ दे. मनपूर्वक सर्वांचे आभार. आजचा हा भव्य दिव्य कार्यक्रम आहे. बुवा अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र विराजमान झाले आणि त्या अयोध्ये नगरीमध्ये प्रभू रामचंद्र विराजमान होण्याआधी एक गाणं अजरामर झालं, शबरी मातेचं गीत.
कारण कित्येक वर्षापासून शबरी माता प्रभू रामचंद्रांची वनवासामध्ये वाट पाहत होती, आहे की नाही? सकाळी उठायची, अंगण झाडायची आणि समोर सडा रांगोळी करून प्रभू रामचंद्राच्या येण्याची वाट पाहायची. त्या शबरी मातेचं गीत अयोध्येमध्ये विराजमान होण्या अगोदरच अजरामर झालं. ते गीत या टाळावरती सादर करतोय. राम आएंगे तो अंगना सजाओगे, दीप जला के दिवालियां मनाओगे. राम आएंगे तो अंगना सजाओगे, दीप जला के दिवालियां मनाओगे. राम आएंगे तो अंगना सजाओगे, दीप जला के दिवालियां मनाओगे. राम आएंगे तो अंगना सजाओगे, दीप जला के दिवालियां मनाओगे. राम आएंगे तो अंगना सजाओगे, दीप जला के दिवालियां मनाओगे. राम आएंगे तो अंगना सजाओगे, दीप जला के दिवालियां मनाओगे. मेरे झोपड़ी के महाराज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के महाराज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाओगे, दीप जला के दिवालियां मनाओगे. राम आएंगे तो अंगना सजाओगे, दीप जला के दिवालियां मनाओगे. मेरे झोपड़ी के महाराज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे. श्री राम जानकी तेरे सीने. श्री राम जानकी तेरे सीने. राम झूले तो मालना झूलाऊंगी, मीठे 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 गीत मैं सुनाऊंगी. राम झूलेंगे तो मालना झुलाऊंगी, मीठे 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 गीत मैं सुनाऊंगी. राम झूलेंगे तो मालना झुलाऊंगी, मीठे 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 गीत मैं सुनाऊंगी. मेरे झोपड़ी के महाराज झूल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के महाराज झूल जाएंगे, राम आएंगे. श्री राम जानकी मेरे सीने. श्री राम जानकी मेरे सीने. राम जानकी त्यानंतर भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा. तू सुख करदा